मित्रांनो, मी रिग्रोथ या आपल्या क्लिनिक बद्दल थोडीशी माहिती देण्यासाठी तुमच्याकडे आलोय. तर रिग्रोथ या क्लिनिक मध्ये मी माझ्या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करून घेतले. त्यासाठी अजय मोहिते हे डॉक्टर त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं. तर या क्लिनिकला जॉईन होण्यापूर्वी जर बघितलं तर माझे दोन्ही बाजूने केस जायला लागलेले. तर मला अगोदरच माहिती होतं की दोन बाजूला भोवरे असल्यामुळे हळूहळू केस जायला लागलेले. पण त्यामुळे जे आपण ज्यावेळेस स्वतःला पाहतो आरशामध्ये, तो जो फिलिंग असतो की स्वतःला पाहण्याचा, तो कुठेतरी असं वाटायला लागलं केस असतं तर किती चांगलं असतं, केस असतं किती चांगलं असतं. पण ते वाटणं आणि असणं याच्यातला जो फरक आहे तो खरंच जर जाणून घ्यायचा असेल, तो आपल्याला आपल्या बरोबर अनुभवायचा असेल तर आपल्याला खरंच रिग्रोथ ह्या क्लिनिकला नक्की भेट द्यावी लागेल. तर रिग्रोथ क्लिनिकला भेटण्या अगोदर माझं 1 वर्ष असं चालू होतं की अरे आपल्याला पाहिजे केस असले पाहिजे. म्हणून मग माझा एक सर्च चालू झाला की कसं करता येईल. माझे एक मित्र पुण्याचे होते, तर त्यांनी ती केली ट्रीटमेंट, थोडीशी सक्सेसफुल होती. मग त्यांना मी विचारलं अरे कसं करता येईल, तर मला पुण्याच्या डॉक्टरांचा नंबर मिळाला. मी कन्सल्टन्सी घ्यायचा प्रयत्न केला, फोन केला, पण मला समहाव अपॉइंटमेंट मिळाली नाही. पण मीनवाईल एक सुट्टीच्या दिवशी मला रिग्रोथचा बोर्ड दिसला बॉम्बे रेस्टॉरंट पाशी. तो बोर्ड पाहून माझ्याकडे जो आनंद झाला होता की अरे साताऱ्यामध्ये कुठेतरी हेअर ट्रान्सप्लांट होतंय, ह्या आनंदाने मी एकदम वेडा झालो. त्या दिवशी मी लगेच वर आलो. 3ऱ्या मजल्यावरती बिल्डिंग होती, मला वाटतं ग्रोथचं क्लिनिक होता, बंद होतं त्या दिवशी. पण फोन नंबरवरून मी कॉन्टॅक्ट केला आणि रिस्पॉन्स एकदम चांगला आला की हो डॉक्टर आहेत, परवा संडेला तुम्ही नक्की येऊन भेटा. संडेला येऊन मी भेटलो आणि तिथून खरंच जर्नी चालू झाली की अरे हे कसं होऊ शकते ट्रीटमेंट. मग त्यानंतर अजय मोहिते डॉक्टरांची पण भेट झाली. त्यांनी व्यवस्थित कन्सल्ट केलं की याच्यात काही जास्त त्रास होत नाही, ही एकदम नॉर्मल ट्रीटमेंट आहे. तर ट्रीटमेंटची डेट ठरली ऑलमोस्ट 1-2-3 महिन्यानंतर. मी कारण की अगोदरचे एक्सपिरियन्स मी घेतले होते लोकांचे, काय करावं लागेल, कसं करावं लागेल. तर प्रत्येकाने सांगितलं होतं मिनिमम 5 दिवसाची सुट्टी पाहिजे. ती सुट्टी मॅनेज करणं जरा थोडं अवघड होतं, पण इच्छाशक्ती पाहिजे. त्या इच्छाशक्तीच्या जोरावरतीच हे सगळं होऊ शकतं. मग 1 दिवस ठरवलं मी, नाही 5 दिवस आपण सुट्टी घेऊ. मग सुट्टी घेऊन 1 दिवस ट्रीटमेंटला आलो. ट्रीटमेंटसाठी व्यवस्थित डॉक्टरांनी सगळं तयारी करून ठेवलेली होती ऑलरेडी. ट्रीटमेंटला टोटल 5 तास लागले, पण त्या 5 तासामध्ये खरं तर गिव्ह अँड टेक जास्त झाला. म्हणजे ते कसं मी म्हणेल, 5 तासामध्ये आपल्या हेअरचे एका बाजूचे हेअर काढणे आणि म्हणजे 5 तासातले 2.5 तास त्याला आणि 2.5 तास लावायला गेले. पण या पूर्ण 5 तासात मी व्यवस्थित गप्पा मारत होतो डॉक्टरांशी, त्यांच्या टीमशी, आणि भरपूर गप्पा गोष्टी झाल्या त्यावेळेस. म्हणजे मला असं कधीच नाही जाणवलं की अरे हे ट्रीटमेंट चालू आहे आणि याच्यात मला बेशुद्ध करायला लागणार आहे किंवा मी बेशुद्ध आहे वगैरे, असं काहीच नाही. कारण ही बेशुद्ध करण्याची ट्रीटमेंट नाहीये. याच्यामध्ये फक्त नॉर्मल भूल दिली जाते त्वचेला आणि त्यामुळं हेअर ट्रान्सप्लांट करणं फार सोपं आहे. या ट्रीटमेंटमुळं तुम्हाला नक्कीच कुठली इजा होणार नाही, कारण मला तरी अजून तसं काही जाणवलं नाही. हा एक आहे, ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही त्वचेला काही उपचार करताल, काही ट्रीटमेंट घेताल, नॉर्मल तुम्हाला वरच्यावर थोडस जाणवत राहील की अरे आपण काहीतरी वेगळं केलंय. पण ते वेगळं केलं हे फिलिंगही चांगलं आहे, असं काही नाही की ते फिलिंग ऑलवेज वाईट असलं पाहिजे. हे ट्रीटमेंट झाल्यानंतरची जी पोस्ट ट्रीटमेंट होती ती पण फार महत्वाची. मला असं वाटत होतं असं काही नसेल, आता झालं केस लागले इट्स ओके. पण त्यानंतर डॉक्टरांनी समजून सांगितलं की नाही, ह्याच्यानंतर आपल्याला एक ट्रीटमेंट घ्यावी लागेल. 1 महिनाभर एक वेगळं शॅम्पू लावावा लागेल, महिनाभर त्याला नंतर ऑइल करावं लागेल. हे जे तुम्ही जर हे केअरफुली केलं तर ग्रोथ 100% आहे. 6 महिने फक्त आम्हाला रिझल्ट 6 महिन्यानंतर विचारा. मलाही घाई नव्हती, सो आय सेड की ओके 6 महिन्यानंतर. पण मला तरी असं जाणवलं किंवा डॉक्टरांनाही ते माहिती आहे की डे 1 ला लावलेले केस ते अजूनही तसे आहेत. म्हणजे असं झालं नाही की ते गेले नवीन आले. तर तो एक्सपिरियन्स फार चांगला होता. अजय मोहिते डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटमुळे नक्कीच त्या ग्रोथमध्ये फायदा झाला आणि आज केस एकदम व्यवस्थित आहेत. स्वतःला आरशात बघताना जो एक वेगळा फिलिंग येतो तो खरंच चांगला आहे. हे गरजेचं नाहीये की दुसऱ्याला काय वाटतंय, दुसऱ्याला असं वाटतं की अरे हा किती मस्त दिसतोय. गरज नाही, आपल्याला आपण किती छान दिसतोय आणि आपला स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाटतोय हे जास्त महत्वाचं आहे. सेल्फ कॉन्फिडन्स साठी तुम्ही नक्कीच अजय मोहिते डॉक्टरांना रिग्रोथ क्लिनिकमध्ये भेटा. धन्यवाद.